क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। 17 संवर्गातील पेसा भरतीसाठी कृती समितीकडून 1 ऑगस्ट 2024 पासून नाशिकच्या ईदगाह मैदानावर आंदोलन सुरू होते। त्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्यामुळे 21 ऑगस्ट पासून नाशिक जिल्ह्यासह 13 जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले। यानंतर माजी आमदार JP गावित, भास्कर गावित, चिंतामण गावित यांनी नाशिक आदिवासी विकास भवन येथे आमरण उपोषण केले। तसेच 28 ऑगस्ट रोजी सकल आदिवासी समाजाला उपोषणकर्त्यांनी नाशिक शहरात मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले। त्या अनुषंगाने लाखोंच्या संख्येने सर्वपक्षीय आदिवासी नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार व बहुसंख्येने आदिवासी बांधव जन आंदोलनात सहभागी झाले। या आंदोलनाची दखल शिंदे सरकारने तात्काळ घेत उपोषणकर्त्यांना व कृती समितीला बैठकीचे निमंत्रण दिले। ही बैठक आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे संपन्न झाली। त्यावेळी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पेसा पद भरती करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी JP गावित यांना दिल्याने उपोषणकर्त्यांनी लिंबू पाणी देऊन आपले उपोषण मागे घेतले आहे। परंतु 15 सप्टेंबर पर्यंत नियुक्तीपत्र दिले नाही तर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू असा निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीला मंत्री विजयकुमार गावित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे सचिव, आदिवासी विभागाचे सचिव, शिक्षण विभागाचे सचिव यांच्यासह इतर अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आंदोलनकर्ते, भरती प्रक्रियेतील उमेदवार तसेच सर्व आदिवासी आमदार उपस्थित होते। ही बैठक रात्री उशिरापर्यंत पार पडली। याबाबत उपोषणकर्ते प्रसार माध्यमांसमोर सकाळी काय प्रतिक्रिया देतात हे देखील बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।